जिल्हा परिषदेतल्या महिला बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिकांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मण पोकळे यांनी केली आहे। या निवेदनात म्हटलं आहे की ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी बदलीत सवलत घेतली अशा कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रमाणपत्र ससून रुग्णालयातून पडताळणी करून आणण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनानं दिले होते। मात्र महिला आणि बालकल्याण विभागातल्या काही पर्यवेक्षिकांनी ही पडताळणी अद्याप केलेली नाही। विशेष बाब म्हणजे श्रीरामपूर तालुक्यात कार्यरत असलेल्या एक पर्यवेक्षिका दिव्यांग संवर्गातून भरती झाल्या आहेत। त्या पडताळणीस गेल्या असता ससून रुग्णालयात ओपीडी विभागात त्यांची तपासणी झाली, मात्र त्यांना पडताळणी प्रमाणपत्र दिलेलं दिसत नाही। दरम्यान या पर्यवेक्षिकेनं प्रशासनाला लेखी पत्र दिलं असून माझे दिव्यांगत्व जन्मजात नसून त्यात काळानुरूप बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण बदलीसाठी दिव्यांगपणाचा लाभ घेतलेला नसून भविष्यातही घेणार नाही अशी हमी पत्रात दिलेली आहे। मग बदलीच्या सेवा ज्येष्ठता यादीत या कर्मचाऱ्याचं नाव प्रकल्प अधिकाऱ्यांनी कसं ठेवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पर्यवेक्षिकेनं दिव्यांग प्रवर्गातून शासकीय नोकरी मिळवली त्याचं काय? या सर्व बाबी संशयास्पद असल्यानं कारवाई करावी, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा पोकळे आणि पोपट शेळके यांनी दिला आहे।